आपण पाहणार आहोत आरोग्यदायी डिंक लाडू कसे करायचे। मी जे निरनिराळ्या प्रकारचे लाडू तुम्हाला करून देत असते तर त्याच्या दरम्यानच मला एक कमेंट आले की ताई जर्मनची कढई वापरू नका। आणि हो, मी तुमचंच ऐकलं, म्हणून तर अगारोचा ट्राय प्लाय कुकवेअर सेट ऑर्डर केलेला आहे। याच्यामध्ये मला 3 भांडी मिळाली आहेत। पहिलं म्हणजे कढई, दुसरा पसरट पॅन आणि तिसरा सॉस पॅन। या तिन्ही भांड्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता, अतिशय उत्तम आहे। 2.5 mmचं याचं ट्राय फ्राय लेअर आहे। याची बॉडी थिक स्टेनलेस स्टीलची आहे, ज्यामुळे भांडी गॅसवरती ठेवल्यानंतर डगमगत नाहीत आणि शिवाय एकसारखी गरम सुद्धा होतात, ज्यामुळे आपला पदार्थ छान अशा पद्धतीने तयार होतो, तो कुठेही करपत नाही। ही भांडी आपण गॅस किंवा इंडक्शन या दोन्हीवरती वापरू शकतो। याचा हँडल अतिशय दणकट आहे, ज्यामुळे आपल्याला चांगली ग्रिप मिळते। नॉनस्टिक पेक्षा ही भांडी बेटरच आहेत ना, कारण की यावरती कोणत्याही प्रकारचा हानिकारक कोटिंग केलेला नाहीये। भांडी तर तुम्ही पाहिली, पण ही संपूर्ण डिटेलमध्ये रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल ना, तर तुम्ही आपल्या रेसिपी शो या चॅनलवरती जाऊन पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बघू शकता। आज मी तुम्हाला शेअर करत आहे ती आहे डिंक लाडूची रेसिपी। 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला दाखवली आहे। याच्यासोबतच आपण ड्रायफ्रूटचे लाडू, तिळगुळाचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू असे विविध प्रकारचे लाडू तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल करून देत असतो। सोबतच तुम्हाला अगारोचा ट्राय प्लाय कुकवेअर सेट ऑर्डर करायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मी पिन करत आहे, तेथून तुम्ही हे खरेदी करू शकता।